निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ना ताई. मला अनुभव शेअर करायचा होता म्हणून मी फोन करत होते. कुठून बोलताय ताई? पुण्यातून बोलते. माझा नंबर आहे तुमच्याकडे ताई? हो 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 हो, पण तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगू शकता. नाव नाही सांगत. बरं बरं पहिले पण अनुभव मध्ये नाही सांगितलं मी. बरं बरं नका सांगू. हा, हम्म. काय तेच अनुभवला तुम्ही? मला मागे म्हणली होती बघा, मुलाचा अनुभव मी शेअर करेन म्हणून. हो 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 बरोबर. मुलीचा अनुभव सांगितला होता तेव्हा. हो 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 हो, तेच सांगायचं होतं आता मला. सांगा ना ताई. आता असा अनुभवाचा होता की मुलाला जॉब छान मिळाला होता. अरे वा. हा, त्याला हे केंद्र दादाने 108 पारायण करायला सांगितले होते. मग केले त्याने? हो, अधिक महिन्यापासून पूर्ण केली त्यांनी. स्वामी चरित्राचे? हो, स्वामी सारामृताचे. हा, स्वामी चरित्र सारामृत. हा, स्वामी चरित्र सारामृताचे. हा हा. आणि दुर्गा सप्तशती 11 वेळा 16 वेळा म्हणायचं. अरे बापरे, अरे वा. आणि त्याला ते कवड्या दिल्या होत्या, पांढऱ्या कवड्या. हा, पिवळ्या हा. कपड्यात बांधायचा, हा. बांधून घ्यायच्या आणि ते हळद त्याच्यावरती हे करून, हम्म. केशरयुक्त हळद हे करून ते मुठीत घेऊन 16 वेळा श्रीसुक्त म्हणायचं, हो. पठण करायचं. म्हणजे अरे वा. ती हा, पण हा. सेवा त्याला दिली होती, म्हणजे त्याच्या बरोबर. बापरे. मग त्यांनी पूर्ण सेवा केल्या त्या. मग त्याला आता कुठे जॉब लागला ताई? मुंबईला खारघरला छान कंपनीत लागलाय. अरे वा. आणि 2 महिने झाले. हो. अरे वा 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 वा. बघा. आणि त्याच पारायणामध्ये मग मुलगीचे पण इंटरव्ह्यू चालू असायचे ना, ती पण थोडी नाही का आता व्यवस्थित झालीये अच्छा. एकदम छान. म्हणजे डिप्रेशन मधून मागेच ही झाली होती ना, नाही का हो तुम्हाला हो हो सांगितलं. हो हो हो. आता एकदम व्यवस्थित आहे. हो, एकदम छान आहे. आणि ते त्याचं पारायण चालतं, त्याच्या पत्नीच्या पण इंटरव्ह्यू चालू होत्या. म्हणजे हा, तर मग एक दिवशी तो आरती करत होता, तर त्याला ती म्हणत होती माझा इंटरव्ह्यू आहे, तू खाली जा. तर ती म्हटली की तो म्हटला आरती हो दे, मी जातो, 2 मिनिटं थांब. मग त्यांनी काय केलं, ते आता ती ऐकणार नाही ना, थोडी ती पटकन चिडायची ना हो अशी हो हो, त्यावेळेला. थोडस. हा, तर मग तो म्हणला ही घे आरती, तू कर. तर मग ती आपली मनात बोलून गेली की मी आरती करते तुमचे स्वामी, जर माझं ह्या इंटरव्ह्यू मध्ये मी झाली, माझं तर इथं झालं, तर मग मी तुमच्यासाठी 101 पेढे घेऊन येईन केंद्रात. बापरे. स्वतःच बोलली. हा, मनातच बोलली. मग झालं, ती आरती वगैरे केली तिने, तिचा इंटरव्ह्यू छान झाला, तिचं सिलेक्शन झालं. आणि तिला बँगलोरला मिळाला. ती आता बँगलोरला आहे. हा, हो, लागली, जॉब लागला छान. तिची पण कंपनी आहे आणि बँगलोर मध्ये आहे आता. मग तुम्ही तिच्याजवळ राहता? नाही ना ताई, ती पीजी वर राहते. अच्छा, ठीक आहे ती ना, पीजी राहते, पण चांगलं आहे ना ताई. छान आहे. हो, छान आहे ती आणि व्यवस्थित राहते. आणि पीजी मध्ये कसं दोघी तिघी असं असतातच ना बरोबर. बरोबर बरोबर. छान सोय झाली. म्हणजे जाऊन तिचे बाबा पप्पा सोडून आले तिला. अरे वा मुलगा गेला होता. छान पीजी पण आहे, 10 मिनिटाचाच रस्ता आहे कंपनीपासून तिला. वा. स्मॉल स्केल कंपनी आहे, एवढी काही नाही, पण छान आहे आपले. म्हणजे व्यवस्थित आहे, पेमेंट वगैरे. अरे म्हणजे वा, गुंतून तर राहिली ना, 2-3 वर्ष अशीच काढली तेच होती तिने. महत्वाचं असतं. हा, अडकून तेच. राहणं महत्वाचं आहे. हा, काम अडकून राहणं. छोटं असो अथवा मोठं, पण त्या नाही, डोक्याला काम काहीतरी तिचं काम पाहिजे. तिला जे पाहिजे होतं तसंच मिळालं. अरे वा. आयटी मध्येच. हा, म्हणजे तिच्या मनासारखीच आहे आणि व्यवस्थित आहे. म्हणजे आता ती पण चांगली आहे आणि मुलाचं पण छान झालं. खूप अडचणी आल्या त्याला पारायणामध्ये. हो ना. पहिलाच दिवस त्याचा पारायणाचा पहिला दिवस होता आणि अचानकच माझी मैत्रीण आहे ना बेशुद्ध पडली. अगं बाई. हा आणि इथं कोणीच नाही आजूबाजूला. मग त्यालाच आवाज देऊन उठवलं. हा, आता उठवायचं तरी कसं, पण बघता स्वामी आपली परीक्षा बघतात ना. बरोबर. कोणाला मदत करणं पण खूप गरजेचं. आणि त्यांची मुलगी एकदम ओरडत आली की काही करून हे गाडी काढा, गाडी आहे ना आपली. हा हा. आणि आई एकदम, म्हणजे त्यांना शुद्धच नव्हती, काहीच कळत नव्हतं त्यांना. अरे त्यांचा बापरे. शुगर एकदम लो झालेला. मानच टाकलेली पूर्ण त्यांनी. अगं आम्ही सगळे घाबरून गेलो. म्हटलं आता नाही का असं. हो हा हो. उठला, याला म्हटलं उठ आता. 13 अध्याय झाले होते, पहिलाच दिवस त्याचा.
आई अधिक गं. महिन्यातल्या पहिल्याच दिवशी पूजा मांडलेली त्यांनी अरे आणि 13 अध्याय झाले होते. म्हटलं उठ बाबा आता, स्वामींची इच्छा आहे, उठ म्हटलं. हो, ते पण तसाच उठला. कोणाचं जीवदान देणं महत्वाचं आहे. हा तेच ना. तसाच उठला, फक्त पॅन्ट बदलली, कारण ते पांढरी कपडे घालून बसायचा ना. हो मग आता हो ते हो. कुर्तीवरती कसं जाईल म्हणून फक्त बदललं त्यांनी हा. आणि गाडी काढली, लगेच दवाखान्यात गेला, त्याने ऍडमिट केलं. त्यांचं सगळं व्यवस्थित केलं. तिथून त्याला यायला जवळजवळ 1 वाजला. अरे बापरे. मग आल्यानंतर त्यांनी पुढचं पूर्ण केलं. तोपर्यंत काही खाल्लं नव्हतं, काही नव्हतं त्यांनी. मग त्याला बापरे. म्हटलं आता मग आल्यावर त्यांनी ते पुढचं ते बाकीच्या 21 पर्यंत पूर्ण केलं. त्याची ती ते मंगळवारीच फक्त होतं, दुर्गा ह्याचं कवड्यांची होती ना, ती दर मंगळवारी करायचं होतं ते. नाही, मग पण संजय दादा खरंच पॉवर हा आहे. हो खूप पॉवर आहे. आणि त्यांना जेव्हा आम्ही पहिल्यांदा फोन केला होता ना सेवा घ्यायसाठी, तेव्हा ते म्हटले आता तुमच्या मागचं सगळं संपलेलं आहे, त्यामुळे तुम्ही फोन पण केला आणि चांगली वेळ आली आहे म्हटले, म्हणजे असं अरे वा की वा काम वा. होणारच तुमचं. अगदी त्यांनी अगदी एकदम याच्याने विश्वासाने सांगितलं होतं बघा, काम होणारच म्हणून. दोन्ही मुलांची छान कामं झाली, चांगले जॉब लागले अशीच जातात कृपा दोघांना राहणार पण. तरी. आणि अजून पण तो आणि इतकं छान आहे की ताई, जिथं पीजी आहे ना त्या पीजी मध्ये स्वामींचा फोटो आहे. तिथे अरे वा. रोज आरती असती, तारक मंत्र असतो. अरे वा आणि वा. आणि मग त्याने तिथंच शोधून काढलं कुठं मंदिरात आहे का त्यांचं केंद्र. मग तिथं जाऊन तो केंद्रात जाऊन पाया वगैरे पडून येतो. अरे परत वा. तिथं मंदिर शोधलं, मग त्या मंदिरामध्ये स्वामींचा फोटो आहे, तिथं दर गुरुवारी जातो. म्हणजे तो सेवेत आहे नाही, ताई अजून पण, खूप म्हणजे चांगली करतो. गोष्ट. त्याला म्हणा असा सतत राहा स्वामींच्या सेवेत. सतत राहतो. म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्याला फोन करेन तो सांगतो, आई इकडे जाऊन आलो, माझी सेवा चालू आहे, काही टेन्शन घेऊ नको, मी आहे व्यवस्थित. आणि तिथे पण त्याला ज्या मिळालेत ना बरोबर ज्या असतात ते पण खूप चांगले आहेत, म्हणजे मुलं. सगळे हा आपले हा. असे तिथले. म्हणजे असं कोणी हनुमानाचं म्हणजे हनुमान चालीसा करतं, हो 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 कोणी हो. असं म्हणजे प्रत्येक जण असं हे कुठल्या ना फार कुठल्या सेवेत महत्वाचं आहे. आहे. खरंच खरंच. संगत सोबत छान आहे आणि हेच ऑफिस महत्वाचं पण आहे. छान आहे. हो. आणि आता 2 महिने झाले, तिला 4 महिने सप्टेंबर मध्येच लागली ताई. अरे बापरे. हो. मग बरंच उशिरा केला अनुभव. उशिरा म्हणजे जरा असं होतं की तिचं तिथं मन लागतं की नाही, ती थांबते की नाही. आम्ही हा थोडं टेन्शनच हा. होतं ना. अजून पण नाही, बरोबर. आता व्यवस्थित आहे एकदम. आता फोन करते व्यवस्थित, म्हणजे एकदम नॉर्मल आहे आपली अशी अरे ती. वा, किती बाकी बरं काही वाटतं. तेच. हो स्वामींची ना, खूप कृपा छान आहे आहे. ताई आता फक्त तुमच्या. स्वामींच्या कृपेने आता जीवनसाथी तिला असा मिळावा की त्यांनी तिचं म्हणजे नाही का पुढचं आयुष्य व्यवस्थित व्हावं आता. नाही, होईल होईल, तेही आता होईल. हो ना. खूप तेच. छान ताई. मी शेअर करते. हो ताई. थँक्यू, श्री धन्यवाद. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.